आणि सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार सोयाबीनच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे यांचं नाव सांगून बीडमधील अखिल काझी नावाची व्यक्ती 4 लाख रुपये घेतो असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। नांदेड यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन नाकारलं जात आहे असंही त्यांनी नमूद केलं। वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे, तर याची दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे। खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पैसे घेतले जातात या आरोपाची चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिलेले आहेत। बघा, मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवत आहे। रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही। अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय। हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे, या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव। हा माणूस आहे राठोड साहाव, हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक। हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय बघा, हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मास्टर आहे, 9%। मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून, बघा, तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली, तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या, तुम्ही भावना समजा। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊनमध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो। त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये, खरेदी सुरू बंद झाली आहे। 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय। तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही, मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो। त्या माणसाचं नाव आहे अखिल, बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल। मोबाईल नंबर सांगतो, 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो, राठोड साहू लिहिलं ना, गजानन पाटील धनमने, बदनापूर किनवट नांदेड, संजय कारजेवार सिंदखेड माहुरगड, भगवती प्रसार इंद्रजीत सिंग प्रॉपर किनवट, गजानन रमेश बुरासे भोगाव तालुका किनवट। या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली। अध्यक्ष महोदय, म्हणून विनंती आहे, गांभीर्याने घ्या। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। विजय वडेट्टीवार यांनी ज्यांच्यावरती आरोप केलेत ते अखिल काझी आपल्यासोबत फोनवरून आहेत। अखिल काझीजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आज थेट विधानसभेमध्ये आपलं नाव घेतलं गेलंय। विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय की आपण 4 लाख रुपये घेता सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी, मंत्र्यांच्या ओएसडींचा देखील दाखला दिलाय, काय म्हणणं आहे आपलं? माझा कोणत्याही मंत्री किंवा ओएसडीशी काही संबंध नाही। आणि वडेट्टीवार यांनी जे आरोप लावलेत ते कोणत्या पुराव्याच्या आधारे लावलेत त्यांनी ते जाहीर करावं पहिले। आणि ह्यांना काही कामधंदा नाही म्हणून हे का सुपारी घेऊन लोकांच्या बदनाम्या करतात का? माझा कसल्याही प्रकारे ह्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही। आणि एका ह्याच्यात त्यांनी सांगितलं मी नांदेडचा रहिवासी, मी तर ऍक्च्युली बीडचा रहिवासी, माझा काय संबंध आहे? इथंच किती खोटं बोलतायत ते त्याच्यावरून कळायला पाहिजे। आणि ज्या लोकांकडून घेतलं त्या लोकांना त्यांनी समोर उभं करावं, म्हणजे काय सत्य समोर येईल ते। बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही आरोप करता त्यावेळेस त्याचे पुरावे तुम्हाला सादर करावे लागतात। त्यांनी कोणता पुरावा सादर केला? तोंडाला काही आलं तर काही बोलायचं, कोणाची बदनामी करायची? मी तर ते कोण शेतकरी, काय शेतकरी, कोण मंत्री, काय ओएसडी, मला तर काहीच माहित नाही, कोणाशी काही माझा काही काडी मात्र संबंध नाहीये। अभिजित पाटील आणि गर्जे हे नाव आपण ऐकलं नाहीये, आपला काही संबंध नाही त्यांच्याशी। काय गर्जे अभिजित पाटील हे कोणाशी माझा काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही। आणि ते म्हणतात ते मग मंत्र्यांना तर मी कधी बघितलं नाही, आणि वडेट्टीवारांनी मला कधी बघितलंय जे माझ्यावरती आरोप करतात, किंवा मी त्यांना कधी बघितले, त्यांनी ते सिद्ध करावं जनतेसमोर। मग जर आपला काही संबंध नाही तर मग आपलं नाव का घेतायत वडेट्टीवार? आता ते त्यांनी काहीतरी सुपारी घेतली असेल कोणाची म्हणून ते नाव घेतायत ते। त्याला पुरावा आहे का? पुरावा जर तुम्ही आरोप सांगताय तर पुरावा पण द्या ना। मग पुरावा का नाही दिला तुम्ही? नुसतं आरोप लावून जमतंय? उद्या मी म्हणतो की मी वडेट्टीवारांनी मला 1 कोटीची मागणी केली होती, त्याला पुरावा पाहिजे ना काहीतरी।
त्यांनी काही विधान शेतकऱ्यांची पुराव्याची देखील तुम्ही नावं कोणाची- घेतलेली आहेत ज्यांचं सोयाबीन खरेदी केंद्रावरती नाकारलं गेलं, रिजेक्ट केलं गेलं. हा तर त्या लोकांना समोर उभा करा. मी येतो समोर, कुठं यायचे तिथं त्या लोकांना समोर आणा. मी पण येतो समोर आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल ना. असे खोटे नाटे आरोप कशाला लावतात वडट्टीवार? याला काही काम उरलं नाही का? हम्म. आपली काम सोयाबीन उरल्यामुळे खरेदी केंद्र या आहेत? नाही, माझं काही खरेदी केंद्र नाही. मला काही मला शेतच नाही. खरेदी केंद्राचा काय संबंध आहे मला? अच्छा, आज थेट विधानसभेमध्ये तुमचा नंबर देखील त्यांनी जाहीर केलेला आहे. तर त्यांनी ज्यांच्याकडून त्यांनी तक्रार केली तसंच त्यांनी बाबासाहेबांच्या अधिकाराखाली त्या संबंधिताचं नाव पण जाहीर करावं, तेव्हा ते वडीतेवार म्हणणार त्याला. असं काही खोटे आरोप लावता का कोणावर बी? हम्म. असे अखिल का- खोटे आरोप हो. लावून काय सिद्ध करणार आहेत? अहो, तुम्ही जर आरोप करताय तर त्याला पुरावे पण द्या ना समोरच्यांना. पण मग तुमच्यावरच रोष का वडेट्टीवारांचा? कोणी सुपारी दिली? तुम्ही सतत सुपारीचा उल्लेख करताय. कोण आता जातं मग तेच झालं ना, सुपारी सारखंच बोलायला लागलेत ते. डायरेक्ट मी पहिले तर म्हणले मी नांदेडचा, आता म्हणतात बीडचा. आणि कोणता तरी एक शब्द वापरा ना. ठीक आहे, अखिल गाझीजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.